आमदार अमोल खताळ पाटील यांची आषाढी वारी टाळविना हाती घेत वारकऱ्यांसोबत अनुभवला विठ्ठल नामाचा आनंद। आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र मानकेश्वर आणि श्री क्षेत्र बाळेश्वर पायी दिंडी सोहळ्यात आमदार अमोल खताळ यांनी आपल्या मातोश्री समवेत सहभागी होत विठ्ठल भक्तीत तल्लीन होण्याचा आनंद लुटला। पंढरपूर तालुक्यातील भंडी शेगाव येथे गळ्यात टाळ हातात वीणा घेत हरिनामाच्या गजरात वारकऱ्यांसोबत काही किलोमीटर पायी चालत त्यांनी वारीच्या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला। आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या विविध भागातून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत। त्यामध्ये संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र मानकेश्वर आणि श्री क्षेत्र बाळेश्वर दिंडीचाही उत्स्फूर्तपणे सहभाग असून विठ्ठल नामाच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। यावेळी आमदार खताळ यांनी दिंडीत सहभागी झालेल्या ज्येष्ठ वारकरी बांधवांची आस्थेने विचारपूस केली आणि त्यांच्याशी संवाद साधला। गेल्या 27 वर्षापासून अखंड पायीवारी करणाऱ्या आपल्या मातोश्रींसमवेत दरवर्षीप्रमाणे यंदाही काही अंतर पायी चालण्याचे भाग्य लाभल्याचे त्यांनी सांगितले। वारकरी संप्रदायातील समता, सेवा, शिस्त आणि भक्तीची परंपरा प्रत्यक्ष अनुभवणे ही आपल्यासाठी मोठी प्रेरणा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। वारकऱ्यांसोबत टाळविणेच्या निनादात हरिनामाचा गजर करत आमदार खताळ यांनी वारीतील भक्तिभावात सहभाग घेतला। त्यांच्या या सहभागाचे वारकरी बांधवांनी स्वागत करत विठ्ठल नामाचा जयघोष केला। मातोश्रींसह वारीत सहभागी झाल्यामुळे हा क्षण अधिक भावनिक आणि संस्मरणीय ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। वारकरी संप्रदायाने शेकडो वर्षापासून भक्ती, सेवा, समता, शिस्त आणि सामाजिक ऐक्याची महान परंपरा जपली आहे। दरवर्षी वारकरी बांधवांच्या सहवासात काही अंतर पायी चालण्याची संधी मिळते हे माझे भाग्य आहे। विठुरायाच्या कृपेने आणि जनतेच्या आशीर्वादाने लोकसेवेची संधी मिळाली आहे। महाराष्ट्राची संत परंपरा आणि वारकरी चळवळीचा हा भक्तीचा दीप अखंड तेवत राहो हीच विठ्ठल चरणी आमदार अमोल खताळ पाटील यांनी प्रार्थना केली। आज आपल्या संगमनेर तालुक्यातून विविध गावातून दिंडी पंढरपूरला माऊलीच्या दर्शनासाठी सगळ्याच दिंड्या पालख्या निघाल्यात आणि माझं भाग्य आहे, मागच्या वर्षी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली। मी तर प्रत्येक ठिकाणी जाहीर सांगत असतो की हा वारकरी संप्रदाय धार्मिकतेचे जे अध्यात्मामध्ये लोक काम करत आहेत या सगळ्या मायमाऊलींचा मला आशीर्वाद मिळाला आणि म्हणून मी आज या स्थानापर्यंत आलो। म्हणून याची जाणीव ठेवून मागच्या वर्षी सुद्धा मी आपल्या विठुरायाच्या चरणी दर्शनासाठी आलो होतो, आपल्या सगळ्यांच्या चरणी दर्शन घेण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आलो होतो। या वर्षी सुद्धा सालाबादाप्रमाणे आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी मी आलोय आणि तुम्हाला सगळ्यांना भेटल्यानंतर मी आता 7 किलोमीटर पायी चालत आलो असं परंतु ही ओढ असते याच्यात चालताना किलोमीटर कळत नाही। मला आल्यावर सांगितलं 7 किलोमीटर आपण आलो, समजत नाही परंतु एक मोठा उत्साह, मोठा आनंद या निमित्ताने मिळत असतो आणि आपली जी महाराष्ट्राची, भारत देशाची साधू संत महंतांची जी भूमी आहे त्याच्यामध्ये अध्यात्माची वारकऱ्यांचीच पताका ही अविरतपणे अशी सुरू राहो अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करेल, पांडुरंगाला प्रार्थना करेल का आमचा बळीराजा शेतकरी सुखी राहायला पाहिजे, पाऊस मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, सगळ्यांना सुखसंपन्न राहून द्या, सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभलं पाहिजे ही विठुराया चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं प्रेम, आशीर्वाद माझ्यावरती आहेच, पण हा प्रेम आणि आशीर्वाद असाच वाढत राहो अशी प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। महासत्ता न्यूज संगमनेर।